हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला म्हटलं आता अंगणामध्ये ना खूप सारी अशी झाडं लावली होती आणि ना त्या झाडांना अशी फळंसुद्धा आली होती. आणि बहिणीचा मुलगा आला होता, तो शहरात राहतो ना, तर त्याला ना ती झाडं पाहून खूप आनंद झाला होता. चल म्हटलं बाळा तुला ना झाडाचे नाही का पिकले चक्कू वगैरे आहेत का आपण बघूया. पहा त्या आंब्याच्या झाडाकडे पाहूनच त्याला इतका आनंद झाला ना, तर तो म्हणत होता की ह्या आंबे इतकं काय आहेत की नाही का अंगापेक्षा बोंगा. तर पानं कमी आणि आंबं जास्त आली होती त्याला. चला म्हटलं मग थोडंसं नाही का पूर्ण अंगणामध्ये गार्डन म्हणजे ना कंपाऊंडच्या आतमध्ये सगळ्या प्रकारचे असे झाडं लावलेत. आणि तुळशींचा तर काय सांगूचा पाऊसच आहे अंगणामध्ये. तर आवड आहे बरं का झाडं लावायची वेगवेगळी. आणि कसं गावाकडं कसं असतं तर जागा भरपूर असते, मग वेगवेगळ्या प्रकारचे आपण झाडं वगैरे लावत असतो. तसं मला सुद्धा खूप आवड आहे, त्यामुळं अंगणामध्ये ना सगळ्या प्रकारचे झाडं आहेत. आणि पावसाळा आला ना तर ना अनेक अशी वेगवेगळी झाडं मी लावत असते. तर पहा ना या आंब्याच्या झाडाला किती आंबे आलेत. पाला कमी आणि आंबे जास्त आहेत पहा. आणि असे गळून जायला लागले. हे छोटे छोटे आंब्यांना सुद्धा खराब व्हायला लागलेत आंबे. इकडून खराब व्हायला लागले. जेवढे येतील तेवढे येतील. मोठे मोठे झालेले नाही खराब होणार आता. हे कलमी आंबा आहे, पण जेवढे आहेत तेवढे आहेत. हे पाय किती मोठे मोठे झाले. इकडे एक आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला ना कमी आंबा आले, पण असे मोठे वेगळे येतं. पण त्याला थोडासा ना असा रोग पडल्यासारखा झाला आहे पहा. असा रोग पडल्यासारखा झाला आहे. औषध खूप मारले, कमी आंबे आले त्याला. ठीक आहे, असं आता औषध मारू त्याला. उन्हामुळं जास्त सगळं खराब झाले. आणि चक्कूच्या झाडाला पण चक्कू आलेत. पिकलेला पण गावलेलं एक. इतकी चिक्कू आलेत ना, सगळीकडे फुलंच फुलं आलेत. असं गावाकडे कसं सगळं फळं बिळं खायला भेटतात ना, तुमच्याकडे असतात का फळं? नाही. चला आता आपण मंदिर तोडू. आंब्याचा एका झाडाला रोग पडला काही नाही ह्याला. आंब्याला पण असं खराब झाले. बायाला काल मारा सांगायचं ना. मला ते रोग आले. पप्पाला विचारू, त्यांना विचारू. हा 5 मिनिटं झाले. सगळं वाळल्यात तुळशी. हा गाड्याचं ताट आपलं पुंजून गायलाच टाकू. कुणाला बोलवायचं? हा गावरान गायला. गावरान गायला एवढ्या साऱ्या सगळ्या तुळशीची बी पडली ना पावसात, इतक्या वाढतात म्हणजे येतात ना, मस्तच येणार ना. तुमच्यात आहेत का? नाही. नाही मग न्यायचं का तुम्हाला बी? तर नेऊ की. देऊ. कोणाकोणाच्या तुळशी येत नाही, आपल्यात किती तुळशी. आता बघ ही वाळली. तुळशी आहे ना उन्हाळ्यामध्ये सगळ्या वाळल्या होत्या. वाळल्यात तरी अजिबात आम्ही काढून टाकत नाही बरं का. ते ना आता तुळशीचे किती फायदे ते तुम्हाला पण माहिती आहे. तर ना मी ना दरवर्षी तुळशीचे ना अशा मंजुळा काढत असते, त्याच्या बिया. तर त्याचा काढा वगैरे पण म्हणजे काढा तर दररोजच असतो वल्ल्या पानांचा. बिया पण दरवर्षी मी अशा काढत असते. बियांचा काढा पावडर वगैरे करून ठेवत असते. आता तुळस म्हणजे कसं आहे ना, अंगणामध्ये असेल तर पवित्र मानलं जातं तुळशीला. आणि तुळशीने ना तुळशीचा काढा वगैरे पिलं ना तर अंगातली आपल्या ना शरीरातली उष्णता वगैरे कमी होत असते. त्यामुळे आणि तुळस म्हणजे ना नेहमी मी ना असं म्हणजे सगळ्यात पहिले ना असे 2 झाडं विकत आणली होती. त्या 2 झाडाचे पाय एवढे असे म्हणजे झाडं झालेत. तर त्याचे बिया पडल्या की असंख्य अशा झाडं उगवत असतात आणि उगवतात. आता पाऊस पडल्यानंतर तर काय सांगणार, इतके उगवणार ना मापच नाही. आणि या जाळीच्या बाहेरून सुद्धा अंजीरचं वगैरे झाड लावलेलं, पेरूचं, अंजीरचं, कृष्णकमळ, आणखीन खाईचं पान असतं बघा विड्याचं, ते सुद्धा झाड लावले. तर अशी झाडं सगळी लावलेत. आता उन्हाळा असला तरी सुद्धा ना पाणी जास्त आहे, त्यामुळे ना अजिबात कुठलंच झाड असं जळलं नाही. फक्त आता तुळशीच्या झाडांची ना वय झाले पहा. हे जिथे मी तुम्हाला दाखवते तिथे सुद्धा इतकी झाडं होती ना तुळशीची, ते सगळी झाडं अशी काढलेत पहा. त्याची ना मंजुळा
काढलेत आणि ना मोकळी झाडं सगळी एका जागेवरती नेऊन मी ठेवलेत, कारण तुळशीची झाडं अजिबात जाळण वगैरे टाकत नाही, त्यामुळे ना एका जागेवर असा डिग लावून ठेवला आहे पहा. तर असं सगळी झाडं अशी वेगवेगळी उन्हाळा असला तरी सगळी टवटवीत आहेत, त्यामुळे ना खूप छान वाटतं बरं का. फक्त अशा हिरव्या झाडांकडे पाहिलं ना तरी खूप असं मन प्रसन्न होतं. झाडांना नेहमी ना असं माझं लक्ष असतं आणि झाडांना वाळलेल्या फांद्या वगैरे असल्या ना मी त्या तोडून टाकत असते, म्हणजे फुटवा जास्त येतो पहा. कारण झाडांना ना वाळलेली पानं कांड्या वगैरे असल्या ना दांड्या वगैरे ते तोडून टाकले ना पहा, तुम्ही ट्राय करा, एकदम छान असे टवटवीत फुटतात. आता आपल्या अंगणातील जी तुळस लावलेली असते ना ते पण ना डेरेदार होण्यासाठी पहा, कारण ती कुंडीमध्ये असते आणि ती लगेच मग ना काही दिवसांनी अशी सुकते, आणखीन वय झाल्यासारखं वाटतं. तर त्याला ज्या मंजुळा आलेल्या असतात ना त्यांना नेहमी अशा तोडायच्या आणि कुंडीमध्येच टाकायच्या किंवा अशा जमा करायच्या पहा. त्याला पालवी खूप येते, कारण मंजुळा आल्या ना तर झाडाचं असं वय झाल्यासारखं होतं. आणि कुंडीमध्ये काय होतं, खाली जास्त पाणी जिरायला म्हणजे जागा नसते, त्यामुळे ना लवकर झाड आपलं खराब होतं. त्यासाठी ना थोडा का होईना मंजुळा आल्या ना त्या लगेच तोडायच्या पहा. एकदम छान असं डेरेदार झाड होतं आणि एकदम फुटवा होतं पहा. केवढीचं झाड आहे, मी त्याला मंजुळा आले ना लगेच तोडत असते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पहा. आलेल्या मंजुळा सारख्या तोडायच्या, म्हणजे ना एकदम छान डेरेदार टवीत असं आपलं ना तुळशी वृंदावनमधलं झाड होतं. तुळशीच्या कट्ट्यावरती सुद्धा ना असे छान असे म्हणजे कुंडीमध्ये ना मी वेगवेगळी झाडं लावलेत पहा. शमीचं सुद्धा झाड लावले, खूप छान आले. आता ते थोड्या दिवसांनी ना खाली जमिनीवरतीच लावावं लागेल, कारण कुंडीमध्ये काही जास्त ते वाढा ना पहा. असे स्नेक प्लांट वगैरे लावलेत ना कुंडीमध्ये, जिथे जिथे बिया पडतील तिथे असं ना तुळस उगवते. चला ताईंनो, हा होता आजचा सुंदर असा गार्डनचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा.